स्वामी समर्थ. मंडळींनो, आपण नवरात्रीमध्ये जसं 9 दिवस देवी आईची घटस्थापना घरामध्ये करत असतो, त्याच पद्धतीने भरपूर जण देवी आईच्या स्मरणार्थ अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करत असतात 9 दिवस. पण अखंड दिवा प्रज्वलित घरामध्ये करणे किंवा त्याला नंदादीप सुद्धा म्हणतात. तो प्रज्वलित करणे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. कारण की 9 दिवस त्याला सांभाळणे, दिवस-रात्र तो प्रज्वलित करत ठेवणे ही एक तारेवरची कसरत असते प्रत्येकासाठी. आणि ज्यावेळेस तो दिवा साफ करताना, दिव्याची काजळी काढताना, दिव्यात तेल टाकताना किंवा अचानकपणे दिवा विझला गेला, तर भरपूर लोकांच्या मनामध्ये भीती आणि शंका निर्माण होते, की "अरे, अशा पद्धतीने कसं काय घडलं? देवी आईचा कोप होणार आहे का? काही अशुभ घटना घडणार आहे का पुढे जाऊन?" अशा पद्धतीने मनामध्ये भीती निर्माण होते. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, अशा पद्धतीने काही सुद्धा घडत नाही. जर तुम्हाला याच्यावरती सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल, सोबतच जर मध्येच दिवा विझला तर त्याच्यावर आपल्याला काय करता येईल किंवा काही क्षमा प्रार्थना म्हणून आपल्याला काय करता येईल याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल, तर नक्कीच माझे YouTube चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. त्यात संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.